Okay, good morning to all. Let us start our session. Okay, in previous session, we have discussed four types of matrices. That is transpose of a matrix. What is meant by transpose? Next part, singular matrix, non-singular matrix, orthogonal matrix, and idempotent matrix. Okay, can anyone tell me what is the non-singular matrix? Yes. Determinant is not zero. Determinant value not not equal to equal to 0. 0. And what is the orthogonal matrix? Determinant is not A into A transpose A is into equal to A unit matrix. A into A transpose is equal to I. A into A transpose is equal to I. That is the unit matrix. Sorry, that is the unit matrix is Orthogonal. is called Orthogonal. orthogonal matrix. One special type of category, one property of orthogonal matrix is A transpose is equal to A inverse. yes, transpose and inverse both are same. That is the orthogonal. What is idempotent matrix? What is A idempotent square matrix? is equal to A I. square is A square is equal to I. A square is equal A to square is equal to I. okay. These are some important point for MCQ. Okay, remember this one. Now we will go for the next point. Let's consider the next heading is I have written here. What is the heading? Yes. elementary transformations. What is mean by elementary transformation? Can anyone explain? In previous session, I told you that Operations on rows or columns. yes, interchanging rows and columns, or we can say to make changes, to make required changes in the given matrix, we can use the elementary transformations. Am I correct? To make the respective changes, required changes in the given matrix, we can use elementary transformations. Am I correct? Yes. Hello. Yes, sir. दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये जर आपल्याला काही चेंजेस करायचे असतील किंवा करावे लागणार असतील तर आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स यूज करतो की जेणेकरून आपल्याला जो एक्सेप्टेड चेंज आहे तो आपण त्या मॅट्रिक्स मध्ये करू शकतो. येते सर्वांना लक्षात? Yes, sir. Yes, sir. ओके, आता जाऊया पुढे. देयर आर टू टाइप्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. येस, एम आय करेक्ट? Yes, sir. First one. First Row transformation. Road transformation. Yes, row transformation. Okay. Next, and second one is Column transformation. okay, column transformation. आता हे लक्षात ठेवा. आता बघा मी काय सांगतो व्यवस्थित ऐका. हे मॅट्रिक्स या युनिट मध्ये टोटल 5 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. त्यातले 4 एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एकच लागणार आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. जर तुम्ही याच्यामध्ये जर स्ट्रॉंग असाल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तर तुम्ही ते 4 एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. येते का लक्षात? बघा, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन वरतीच फक्त 4 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. कुठं तुम्हाला मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन लागणार नाही किंवा सबट्रॅक्शन लागणार नाही किंवा काहीच नाही. फक्त काय लागल? ओनली elementary transformation. If you are strong in elementary transformation, then you can solve all 4 examples. Okay. ओके, ठीक आहे, हे लक्षात आलं. आता मी एक एक वन बाय वन आपण रो ट्रान्सफॉर्मेशन डिस्कस करू आणि तसंच सिमिलरली कॉलम ट्रान्सफॉर्मेशन असणार आहे. आता बघूया रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. आता हे थोडंसं मी क्लिअर करतो. सर्वांना लक्षात आलं मी आता काय सांगितलं? Yes, sir. Yes. Yes, sir.
सर्वात जास्त इम्पॉर्टंट पार्ट जर कुठला असेल इथं आता या मॅट्रिक्स या युनिटमध्ये तर इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन आहे. ओके, 80% एक्झाम्पल्स यू कॅन सॉल्व ऑन ओनली बाय युझिंग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. ओके, आता बघूया रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये, थोडंसं रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये डिस्कस करू. आता रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ट्रान्सफॉर्मेशन सांगू शकता का, सम व्हॅल्यू ट्रान्सफॉर्मेशन्स? कुठले ट्रान्सफॉर्मेशन्स तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन कन्सिडर करू शकताय? ओके, रो ट्रान्सफॉर्मेशन ओके, रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये करेक्ट आणि नॉन करेक्ट असे ट्रान्सफॉर्मेशन असणार आहेत. आपल्याकडे काही कन्फ्युजन असतं आपल्याला सॉल्व्ह करताना. तर आता पहिल्यांदा करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन कन्सिडर करूया, रो ट्रान्सफॉर्मेशन्स. आणि अजून एक जे ट्रान्सफॉर्मेशन असतात ते रो टू रो असतात, बरोबर आहे का? R1 टू R2 असतं किंवा C1 टू C2. कधीच ट्रान्सफॉर्मेशन असं असणार नाही R1 टू C1 आणि R2 टू C1 किंवा R3 टू C2. करेक्ट आहे, एवढं सर्वांना लक्षात द्यायला पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन शुड बी, आता ते म्हणताना सांगताय की बाबा रो ट्रान्सफॉर्मेशन आहे, तर ते कसं असेल R1 टू R2, R2 टू R3, R4 टू R5, R6 टू R7. बरोबर आहे, त्याच्यामध्ये कॉलम येणार नाही आणि कॉलमच्या वेळेस रो येणार नाही. ट्रान्सफॉर्मेशन येस, सर्वांना हे पॉइंट क्लिअर झालं. पहिलं आणि बेसिक ट्रान्सफॉर्मेशन, बेसिक डाऊट की जो असतो की ट्रान्सफॉर्मेशन शुड बी रो टू रो और कॉलम टू कॉलम. इट शुड नॉट बी लाईक दॅट रो टू कॉलम और कॉलम टू रो. कोणाचंच असं ट्रान्सफॉर्मेशन येणार नाही R1 आणि C1 मध्ये कॉम्बिनेशन. येते लक्षात? R1 आणि C1 मध्ये तुमचं ट्रान्सफॉर्मेशन येणार नाही कुठेच. क्लिअर झालं हे? आता सांगा फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कुठलं असू शकतं? एक सांगितलं की मी वी कॅन इंटरचेंज, बरोबर आहे का? R1 इंटरचेंज विथ R2, दॅट इज द इंटरचेंज ट्रान्सफॉर्मेशन. आलं का लक्षात? फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन, वी कॅन इंटरचेंज एनी टू रोज. Am I correct? This is the first transformation. Second transformation, anyone can? Multiply by a non-zero constant number. Yes, this one is again one of the important transformation. मी R1 घेतो बरं का, particularly any number will be there. K into R1. This is one of the transformation, that is we can multiply any constant number to any row, but that K should not be equal to 0. But that K should not be equal to 0. That is the second correct row transformation. Okay, next R1 minus R2. Yes, R1 minus R2. We can add or we can subtract any row from to any another row. Okay, R1 plus or minus, suppose any constant number multiplied to R2. Okay, in this way the third correct valid transformation is there. लक्षात येते का सर्वांना? तुम्ही दोन रो इंटरचेंज करू शकताय, तुम्ही कुठल्याही रोला नॉन झिरो कॉन्स्टंट नंबरने मल्टिप्लाय करू शकताय, किंवा तुम्ही दोन रोची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकताय. त्याला कुठल्याही कॉन्स्टंट नंबरने मल्टिप्लाय करून तुम्ही ऍड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकताय. लक्षात आलं सर्वांच्या? Yes, sir. हा, आता चुकीचे ट्रान्सफॉर्मेशन कुठले असतील? आपण जनरली जे यूज करतो ते त्याच्यामध्ये काय सांगता येतंय? एक तुम्ही सांगितलं बरं का, दॅट 0 इंटू वी कॅनॉट मल्टिप्लाय 0 टू एनी रो और एनी कॉलम. ओके, तुम्ही कुठल्याही रोला 0 नी मल्टिप्लाय करू शकत नाही. येते लक्षात? कारण कसं का सांगतो, तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना येणार आहे तो प्रॉब्लेम भरपूर वेळेस. ठीक आहे, ठीक आहे. तर ते तसं करायचं नाही. कुठल्याही रोला किंवा झिरोला कुठल्याही रोला तुम्ही 0 नी मल्टिप्लाय करू शकत नाही. दुसरं ट्रान्सफॉर्मेशन 0 ने डिवाइड करू शकत नाही. हा, तेच 0 नी डिवाइड और 0 मल्टिप्लाय, दॅट इज द सेम केस. 1/0 झिरोच येणार ना, ते 0 इंटू एनिथिंग, दॅट इज नॉट द व्हॅलिड ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशन. एनीवन गेसेस?
प्लस आपल्याला काय काय आपल्याला चेंज करण्यासाठी आपण प्लस और मायनस के R1 plus or minus column. हा R1 प्लस R1 प्लस और मायनस कॉलम, दॅट इज नॉट द व्हॅलिड ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे R1 प्लस और मायनस के कुठल्याही, इथे मी त्याचा पेन चेंज करतो कलर, हे बेसिक आहे बरं का. प्लस और मायनस के इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे कुठल्याही रो मध्ये किंवा कॉलम मध्ये तुम्ही कुठलाही नंबर ऍड करू शकत नाही. 4, 5, 9, 6 काही पण. हे लक्षात येतं का बघा, हे खूप महत्वाचं आहे. हा पहिला एक महत्वाचा, 0 ने मल्टिप्लाय नाही करू शकत. आणि दुसरा आहे, तुम्ही कुठल्याही रो मध्ये किंवा कॉलम मध्ये कुठलाही नंबर ऍड करू शकत नाही. लक्षात आलं सर्वांच्या? हे रो मध्ये कुठलाही कॉलम ऍड करू शकत नाही, हे काय क्लिअर आहे आपल्याला. रो मध्ये कुठलाही आपण कॉलम नाही ऍड करू शकत. ट्रान्सफॉर्मेशन शुड बी रो टू रो और कॉलम टू कॉलम, इट शुड बी दॅट. ठीक आहे. कुठलाही कॉन्स्टंट नंबर ऍड करू शकत नाही आणि 0 ने मल्टिप्लाय करू शकत नाही. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या आता? Yes. Yes, sir. लक्षात आलं Yes, सर्वांच्या? sir. व्हॅलिड अँड Yes, नॉट sir. व्हॅलिड, इंटरचेंज, कॉन्स्टंटने मल्टिप्लाय करू शकताय, फक्त नॉन झिरो पाहिजे, आणि 2 रोचं ऍडिशन तुम्ही करू शकताय किंवा सबस्ट्रॅक्शन पण करू शकताय. काय करू शकत नाही, कुठल्याही रोला किंवा कॉलमला 0 ने नाही मल्टिप्लाय करू शकत, आणि कुठल्याही रो मध्ये तुम्ही कुठलाही कॉन्स्टंट नंबर ऍड करू शकत नाही. दॅट इज, दिस वन इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. कॉन्स्टंट कुठलाच ऍड करू शकत नाही. ठीक आहे, लक्षात आलं असेल सर्वांच्या? आता थोडंसं थेरॉटिकल एक्सप्लेन करतो आणि मग आपण थोडेसे एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, जे थेरॉटिकल ऑलरेडी आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल. याच्यामध्ये जर कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. In today's session, only 5 to 6 students were absent. Okay. We'll discuss afterwards. We'll find out them. I will check that. Okay. हा, आता ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर विचारा कोणाला. रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. इफ एनी डाऊट इन रो ट्रान्सफॉर्मेशन, you can ask them. Any doubt in this? No, sir. No, No, sir. sir. Okay. No, sir. हा, कोण काहीतरी बोलतंय आहे का? ठीक आहे, तर मग आपण पुढे जाऊया. मी क्लिअर करतो बोर्ड. थेरॉटिकल मी आता लिहिलेलं आहे बरं का इथे, ते थोडंसं बघूया. जे आता आपण जे डिस्कस केलं तेच आहे, पण हे थेरॉटिकल बुकच्या लँग्वेज मधलं आहे. हे बघा, फर्स्ट व्हॅलिड ट्रान्सफॉर्मेशन बघा. हिअर इज द फर्स्ट व्हॅलिड ट्रान्सफॉर्मेशन. वी कॅन इंटरचेंज row and column. Second, we can multiply k to any row, but that k is not equal to 0. And the third one, we can add any 2 rows, ri plus k rj. ij च्या लँग्वेज मध्ये याने दिलेलं आहे, बरोबर आहे, i and j. हे आता आपण बघितलेलंच आहे. ठीक आहे. नाउ वी विल डिस्कस, नाउ सेम थिंग वी आर गोइंग टू डिस्कस फॉर द कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ओके. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स मध्ये बघा, इलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. हा, आता याच्यामध्ये सांगू शकताय व्हॅलिड अँड नॉट व्हॅलिड. व्हॅलिड, नॉट व्हॅलिड. हा, फर्स्ट व्हॅलिड ट्रान्सफॉर्मेशन. Interchanging columns. Yes, interchanging columns. Second, Multiply by non-zero number. Non-zero. multiply by non-zero number. Non-zero number. K not equal to 0. Third, addition subtraction of 2 Addition, columns. subtraction of Two columns. First, not valid transformation. 0 into constant, 0 into any column, not possible. Second, yes, Column. कॉलम मध्ये Constant. कुठलाही कॉन्स्टंट ऍड करू शकत नाही, कुठलाही कॉन्स्टंट ऍड करू शकत नाही. आणि थर्ड जे आहे, वी कॅनॉट ऍड r1 टू r1 प्लस और मायनस c1 प्लस r1. वी कॅनॉट ऍड रो इन अ कॉलम. दीज आर सम नॉट व्हॅलिड ट्रान्सफॉर्मेशन्स. लक्षात येते सर्वांच्या आता? Yes, sir. ओके. तर हे खूप महत्वाचं आहे बरं का. मी आता सांगतो, आपल्याकडे किती आता 72, आता किती 62 अटेंड करतायत लेक्चर. 60 आउट ऑफ 62
यातले 50 लोक तरी बरोबर यूज केले तर मिनिमम 12 मुलं असतील की जे हे यूज करणार आहेत. या नॉट व्हॅलिड ट्रान्सफॉर्मेशन पैकी कुठलं तरी ट्रान्सफॉर्मेशन ते यूज करणार आहेत. आणि कुठलं यूज करणार आहेत? फर्स्ट अँड सेकंड. मी आताच्या सेशनला सांगतोय. सर्वांना समजले का मी काय सांगितले ते? परत एकदा हो विचारा. सर. येस सर. येस सर. मी Yes, तरी पण sir. मी सांगतोय आता. मी तरी पण सांगतोय याच्यामध्ये 10 ते 12 मुलं असणार आहेत. हे 2 ट्रान्सफॉर्मेशन यूज करणार आहेत. कुठल्या तरी कॉलमला 0 ने मल्टिप्लाय करणं किंवा कुठल्या तरी कॉलम मध्ये कुठला तरी कॉन्स्टंट ऍड करणं. हे ट्रान्सफॉर्मेशन ते करणार आहेत. मी इन ऍडव्हान्स सांगतोय तुम्हाला. प्रत्येक क्लासमध्ये असं होतंय. मी 6 ते 7 वर्षाचा एक्सपिरियन्स 7 वर्ष मी घेतलेला आहे. प्रत्येक वेळेस मी सांगतो हे चुकीचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन हे यूज करायचं नाही, तरी पण मुलं यूज करतातच. ठीक आहे, तर ऍटलिस्ट आपण ते करेक्ट करूया. हे ट्रान्सफॉर्मेशन तरी यूज करू नका. कुठल्याला 0 ने मल्टिप्लाय करू नका किंवा रो किंवा कॉलम मध्ये कुठलाही कॉन्स्टंट ऍड करायला जाऊ नका टू गेट द रिस्पेक्टिव्ह चेंज. लगेच येतं चेंज म्हणून आपण तो लगेच चेंज करायला जातात आणि ते ट्रान्सफॉर्मेशन चुकीचं होतं. लक्षात आहे सर्वांना? ठीक आहे, अपेक्षा करतो की तुम्ही हे यूज करणार नाही. ठीक आहे, आता हे ह्याचं थेरॉटिकल मी पुटअप करतो पार्ट. ओके, इथे झालं. ठीक आहे, आता एक्झाम्पल्स बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल आय विल कन्सिडर नाउ. ठीक आहे, आय विल शेअर द व्हाईट बोर्ड नाउ बिकॉज आय वॉन्ट द यूज the board, so I will consider whiteboard now. हा, दिसतंय सर्वांना व्यवस्थित? Yes, sir. Okay. येस सर. मला वरती घेतो मी इथे. ठीक आहे, फर्स्ट एक्झाम्पल. ठीक आहे, let a is equal to 1 2 3 4 2 1 and 1 2 minus 1. Suppose this is my matrix. Question is that convert the matrix into identity, or we can say unit matrix, by using elementary transformation. Question सर्वांना समजला ना? कन्वर्ट द गिवन मॅट्रिक्स इनटू युनिट मॅट्रिक्स. तुम्हाला तो मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. दॅट इज द प्रॉब्लेम. लक्षात आलं सर्वांच्या? येस सर. Yes, sir. ओके, म्हणजे काय करायचं तुम्हाला युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय करायचंय? युनिट मॅट्रिक्स मीन्स डायगोनल एलिमेंट 1 आणायचं. हा, डायगोनल एलिमेंट्स 1 करायचे आणि नॉन डायगोनल एलिमेंट सगळेचे सगळे 0 करायचे. 0. बरोबर आहे. आता मी हे सॉल्व्ह करतोय, ऑब्झर्व करा आता हे. ठीक आहे, सोल्युशन. लेट a is equal to the given matrix 1 2 3 4 2 1 1 2 minus 1. ठीक आहे, आता बघा, मी या बोर्डचे थोडेसे पार्ट करतो की जेणेकरून मला यूज करायला सोपं जाईल. ठीक आहे, दिसतंय सर्वांना व्यवस्थित? सर्वांना दिसतंय? Yes, sir. हा हा. Yes, sir. आता बघा, मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना एक पर्टिक्युलर मेथड यूज करणार आहे. पर्टिक्युलर मेथड म्हणजे तुम्ही आता सांगितलं की आपल्याला हे सगळे डायगोनल 1 करायचे आहेत. बरोबर आहे. गिवन एक्झाम्पल मध्ये इथे सगळ्या ठिकाणी 1 आणायचं आहे अँड रिमेनिंग ऑल आर 0. बरोबर आहे, रिमेनिंग ऑल 0. तर ह्याच्यासाठी आपण स्टेप यूज करतोय. कशा स्टेप फॉलो करणार? द फर्स्ट स्टेप मेक द लिडिंग एलिमेंट 1, दॅट इज मेक a11 1. हा 1 करायचा. नसला तर म्हणजे नसला तरच, असल्यावर 1 करायची काही गरज नाही, आहेच तो. जर तो 1 नसला तर त्याला 1 करायचं. कसं करणार? बाय युझिंग व्हॅलिड रो ट्रान्सफॉर्मेशन और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. बाय युझिंग एनी व्हॅलिड रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. येते सर्वांना लक्षात? कुठलाही यूज करा. मग तुम्ही 2 रोचं सबस्ट्रॅक्शन करा, इंटरचेंज करा, किंवा त्या रोला किंवा कॉलमला त्याच नंबरनी डिवाइड करा. आता सपोज करा इथं माझा a11
A11 जर माझा सपोज इथं 5 असला असता तर what are the transformations to make that 5 element 1? Can you tell me? Final divide. Huh? Yes, one by one. We'll go. R1 minus R2. हा, R1 minus R2. That is a good transformation. Next. त्याच्यापेक्षा सोपं काय असू शकतं? आता हे बरोबर आहे. R1 minus R2. It is correct. 5 minus 4 1 येईल. पुढे. R1 divided by 5 ने divide. Good. Next. मला सोपं पाहिजे, मला अजून सोपं मिळालेलं नाहीये. हा. R1 changes to R3. Yes. What is your name? शुभम पेठे. हा, शुभम. करेक्ट ट्रान्सफॉर्मेशन बघा. मोस्ट इझिएस्ट वन R1 इंटरचेंज R3. ज्याच्यामध्ये कमीत कमी कॅल्क्युलेशन करावे लागतील असं ट्रान्सफॉर्मेशन कुठलंही घ्या. आणि सर्वात कमी ट्रान्सफॉर्मेशनचं जर कुठलं असेल ट्रान्सफॉर्मेशन तर ते आहे इंटरचेंज. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कुठे 1 दिसत असेल तर त्या 1ला तिथं आणायचंच कंपल्सरी. लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? R1 इंटरचेंज Yes, sir. R3. दिस वन इज द मोस्ट इझिएस्ट वन. हे सगळे पण करेक्ट आहेत, नो डाऊट. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही युज करू शकता. कॅल्क्युलेशन तुम्ही करणार आहे युज करू शकता, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जे कमी कॅल्क्युलेशन मध्ये होतील असं ट्रान्सफॉर्मेशन सिलेक्ट करायचं. ठीक आहे, लक्षात आलं? जर इथं 5 असलं असतं तर माझ्या दृष्टीने सोपं ट्रान्सफॉर्मेशन असलं असतं R1 इंटरचेंज R3. R1 मायनस R2 इज ऑल्सो ओके. चॉईस शेवटी तुमचं चॉईस आहे. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या? आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे, आता इथं 1 आहे त्याच्यामुळे ते गेलं. फर्स्ट स्टेप काय असेल माझी? मेक द लीडिंग एलिमेंट 1. ओके, बाय युझिंग व्हॅल्यू ट्रान्सफॉर्मेशन. लक्षात आलं सर्वांच्या? ओके, नाउ वी विल मूव्ह फॉरवर्ड नाउ. ठीक आहे, आता जाऊया. ते 1 आहे. आता पुढे आता काय करायचं हे लक्ष द्या व्यवस्थित. त्याच्या खालचे एलिमेंट्स काय करायचं? त्याच्या खालचे एलिमेंट्स मेक दीज 2 elements 0 by using R1. हे लक्षात ठेवा. By using first row transformation you are supposed to be make 0. You are supposed to be make 0. Okay, लक्षात आहे सर्वांच्या? R2 implies R2 minus 4 R1. हा, हे सर्वांच्या लक्षात आलं का बघा? R1 ला 1 पहिला लीडिंग एलिमेंट 1 करा आणि त्याच्या खालचे 0 करा बाय युझिंग R1. बाय युझिंग R1 फिक्स. लक्षात ठेवा ते न विसरता. देन व्हॉट विल बी माय ट्रान्सफॉर्मेशन? बाय R2 मायनस 4 टाइम्स R1. आणि हा लास्ट एलिमेंट कसा 0 होणार? R3 मायनस R1. बरोबर आहे? माझे हे ट्रान्सफॉर्मेशन असतील. कंपल्सरी हीच मेथड फॉलो करायची. आता पहिल्या रो मध्ये काही चेंज करणार नाहीये, त्यामुळे 1 2 3 ऍज इट इज. हा एलिमेंट 0 आला. कसं आता हे पुढे कसं कॅल्क्युलेशन होणार? 2 मायनस याला कितीने मल्टिप्लाय केलंय आपण? 4 नी. बरोबर आहे? 2 मायनस 8. 2 मायनस 8 Minus 6. मायनस 6. -6. हा, पुढे नेक्स्ट 1 मायनस 12. Minus 11. 11. ओके, नेक्स्ट. आता पुढे लास्ट हा 0 2 आहे ना. हा 2 मायनस 2 0. 0. आणि मायनस 1 मायनस 3 Minus 4. ओके, हे लक्षात आलं? आता झालं फर्स्ट आपण लीडिंग एलिमेंटच्या खालचं. आता पुढे बघायचं. ही पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप सॉरी ही तिसरी स्टेप असेल आपली. आता हे 2 3 रोचे एलिमेंट 0 करायचं. मी पेन चेंज करतो माझ्या लक्षात येईल. हे एलिमेंट 0 करायचं बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आणि पर्टिक्युलरली कुठला यूज करायचा? C1. बाय युझिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन अँड पर्टिक्युलरली बाय युझिंग C1. पहिला रोचं आपलं चालू आहे. पहिला कॉलम बाय युझिंग R1 0. पहिला रो बाय युझिंग C1. व्हॉट विल बी माय रिक्वायर्ड ट्रान्सफॉर्मेशन्स? बाय C2 C2 minus twice C1. twice C1. C3 minus Twice. हा. आता हे काय यूज केलं मी सांगतो. मी बघा आता लिहितोय मॅट्रिक्स. चेंज तुम्हाला समजेल मी तेच काय यूज केलं. काय यूज केलं असेल सांगू शकते कोणी? पहिली गोष्ट हा येस येस हा शुभम मी
हेच ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं. दुसरा ट्रान्सफॉर्मेशन रो ट्रान्सफॉर्मेशननी पण ते 0 करू शकलो असतो, पण नाही केलं मी आता मॅट्रिक्स लिहिण्याच्या मेथडवरून लक्षात आलं का मी ते काय यूज केलं ते. कारण 2 रो 0 आहे. हा, खालचे रो त्याच्या खालचे करस्पॉन्डिंग 0 आहेत, म्हणजे मॅट्रिक्स मध्ये काही पण चेंज होणार नाहीये. हा, म्हणजे करस्पॉन्डिंग 0 आहे, कॅल्क्युलेशन करायचा काही संबंधच नाहीये, त्यामुळे डायरेक्टली आपण ऍज इट इज मॅट्रिक्स पुटअप करू शकतो. म्हणून हे मी कॅल्क्युलेशन केलंय, हे असं ट्रान्सफॉर्मेशन घेतलंय. लक्षात आलं सर्वांच्या? येस सर. हा, म्हणजे Yes, सोपं sir. आहे. इझिएस्ट मेथड टू सॉल्व टू कन्वर्ट द मॅट्रिक्स इनटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. पहिला स्टेप, तो डायगोनल 1 करा, त्याच्या खालचे 0 करा बाय युजिंग दॅट सेम डायगोनल, आणि त्याच्या पुढचे 0 करा बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आलं लक्षात? नाव वी हॅव टू रिपीट दिस सेम प्रोसेस फॉर एव्हरी डायगोनल एलिमेंट, फॉर एव्हरी नॉन झिरो डायगोनल एलिमेंट. नाव मेक दिस 6 1. व्हॉट विल बी द ट्रान्सफॉर्मेशन? यस, -6 ला 1 करण्यासाठी पहिलं डिवाइड बाय कोण डिवाइडेड बाय -6. कोण डिवाइड करू? डिवाइड बाय -6 कुठलं? -6 ने डिवाइड. कुणाला? R2 divided by -6. R2 डिवाइडेड बाय -6, एक ट्रान्सफॉर्मेशन. दुसरं C2 divided by -6. C2 डिवाइड बाय -6. कुठलं यूज करायला पाहिजे? C2. सेकंड. यस, गुड. का C2 ने डिवाइड करायचं? जर तुम्ही C1 हा 0 आहेत सगळे, एकाच एलिमेंट मध्ये चेंज होईल, ह्याला केलं तरी ते 11/6 येईल परत. येतं का लक्षात? आणि कॅल्क्युलेशन कोणाला करायचे? तुम्हालाच करायचे. त्याच्यामुळे फ्रॅक्शन नंबर पासून थोडस लांबच राहायचं. 1 -11 0 0 -4. नेक्स्ट काय आता ट्रान्सफॉर्मेशन? R1 चा खालचा एलिमेंट 0, आता R2 च्या खालचा एलिमेंट 0 करावा लागेल हा बाय युजिंग R2, पण तो ऑलरेडी 0 आहे, बरोबर का? तो ऑलरेडी 0 आहे, त्याच्यामुळे ते सोडून द्या. आता जायचं कोणाकडे? 11 कडे. 11 कसा 0 करणार? बाय युजिंग C2. आता जे पहिल्या डायगोनलला यूज केलं ना, तीच प्रोसेस इथे यूज करायची आहे. जे पहिल्या डायगोनलला यूज केली तीच. खालच्या 0 रो ट्रान्सफॉर्मेशन, आडवा 0 बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. आता बघा, व्हॉट शुड बी द ट्रान्सफॉर्मेशन टू मेक -11 0 बाय C3 प्लस 11 C2. हा, मॅट्रिक्स मध्ये काय चेंज होणार आहे? काही सुद्धा नाही, जसं आहे तसं करून लिहून टाकायचं आहे. ओके. नेक्स्ट, गो फॉर थर्ड डायगोनल एलिमेंट बाय मेक दिस एलिमेंट 1. व्हॉट शुड बी द ट्रान्सफॉर्मेशन? R3 डिवाइड बाय -4. R3 divided by -5. हा, नो इश्यू, काय प्रॉब्लेम नाही. इक्विव्हॅलंट साइन किती येणार हे? 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1. What is the unit matrix of order? 3/3. I3 is a matrix. Okay. Now the example is solved now. आता बघा, सर्वांना क्लिअर झालं का? बघा आपल्या स्टेप्स कशा असतील. मी इथं वरचं थोडंसं क्लिअर करतो, थोडंसं क्लिअर करून इथं स्टेप्स लिहितो मी. ओके. स्टेप्स मी इथं लिहितो बघा, तोच पेन का रेड पेन यूज करू? ठीक आहे, पिंक कलर दिसते का बघूया. स्टेप्स, हा काय असणार आहे? पहिली स्टेप A11 is equal to 1. हा, फर्स्ट लीडिंग एलिमेंट मेक इट 1. ओके. सेकंड स्टेप, व्हाट इज सेकंड स्टेप? बिलो एलिमेंट 0 बाय युजिंग R1. बरोबर आहे का? बिलो ऑफ दॅट एलिमेंट, दॅट इज मेक देम 0. 1 मिनिट, व्यवस्थित लक्षात आलं का? बघा, बिलो 0 कुणाला यूज करायचं, पण त्याला फक्त R1. आणि तिसरी स्टेप अबो किंवा त्याच्या पुढचे म्हणा, अबो 0 बाय युजिंग बाय युजिंग C1. बरोबर आहे. हे झालं एका डायगोनल एलिमेंटची स्टेप. रिपीट दिस प्रोसेस. काय करायचं? ही रिपीट दिस प्रोसेस फॉर एव्हरी डायगोनल एलिमेंट. येते का लक्षात?
repeat this process for every non-zero diagonal element. That is the process to convert the given matrix into identity matrix. लक्षात आलं सर्वांच्या? Yes, sir. Yes. Yes, sir. Can you repeat the process with me? Can you Yes, repeat sir. this process with me? First step. Yes, sir. First step, make the leading diagonal element 1. Make the leading element 1. Yes. Next step, below of the diagonal zero. element, make 0 by using row transformation. That is R1 by using R1. By using R1. Okay. Next, above element of that diagonal element, make them 0 by using column transformations. Yes, by using column transformation. C1. सर्वांच्या लक्षात आलं का व्यवस्थित? Yes, sir. सर्वांच्या लक्षात आलं व्यवस्थित? एका Yes, वाटत sir. एका पेज Yes, वरती sir. तुम्ही अशी ही प्रोसेस लिहून घेऊ शकताय किंवा हे परत तुम्हाला मी लिहून देणारच आहे पुढच्या लेक्चरला. आणि पुढच्या लेक्चर पासून आपला ऍक्च्युअल मधला सिलेबस चालू होईल. ठीक आहे. आतापर्यंत हा फक्त पार्ट तुम्हाला होता तो सगळ्यात झालेला पार्ट आहे, तो आपण फक्त रिवाइज केलाय. सर्वांच्या लक्षात आलं? पुढच्या लेक्चर पासून आपला ऍक्च्युअली सिलेबस चालू होईल. दॅट इज द रँक ऑफ द मॅट्रिक्स. ओके, हे सर्वांना लक्षात आलं असेल ही प्रोसेस. Yes. Yes, sir. हा, महाजन सरांनी सकाळी उद्याच्या सेशन विषयी माहिती दिली असेल. Yes, sir.